छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत. आपल्या आराध्य दैवताचा अपमान कोणताही शिवप्रेमी सहन करू शकत नाही. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात इतिहासाची मोडतोड करून शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रासव संघाचे सरसंचालक मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित होते. मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्याचा विरोध न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप काँग्रेस पक्षांनी केला असून या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने अमरावती शहरातील राजकमल चौकात आंदोलन केले. तसेच बागेश्वर बाबा विरोधात तीव्र नारेबाजी करत निदर्शने केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच धीरेंद्र बाबा यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. काल परवा बागेश्वर बंधू बाबा बाबा कसा बंधू इसम यांनी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि RSSचे प्रमुख यांच्या उपस्थित शिवाजी महाराजांचा जो अपमान केला त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने इथे हे आंदोलन आयोजित केलेलं आहे. ही भारतीय जनता पक्षाची जुनी चाल आहे. त्यांच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि शिवाजी महाराजांवर कोणतीही आस्था नाही. पण ते काय करतात की असे पहिले कोश्यारी किंवा अशा लोकांचा काही खडाप फेकून मारतात. आणि समजा लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात प्रतिक्रिया समजा तीव्र असल्या तर ते शांत बसतात आणि प्रतिक्रिया समजा कमी असल्या तर मग हे यांच्या मनातलं बोलतात. आज भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनातला बागेश्वरांनी आपल्या तोंडून वदलेले आहेत. आम्ही त्याचा सर्व निषेध करतो. बागेश्वर हा बंधू आहे हे सर्वांना माहीत आहे. अशा या महाराजाला महाराष्ट्रामध्ये बंदी घातली पाहिजे. अशा या महाराजावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा या महाराजाला हद्दपार केलं पाहिजे, अशी आमची मागणी. तुम्ही ऑडिओ चेक करू द्या. 2 दिवशी नागपूरमध्ये बंधू बागेश्वर यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे मोठा इतिहास महाराष्ट्राला आणि देशाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जसं आत्ताच सांगितल्याप्रमाणे की त्यांची सवय आहे, जे महापुरुष आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांची पहिले बदनामी करायची. याच्यात लोकांनी विरोध नाही केला तर मग आपल्या जे स्लीपर सेल आहे यांच्या माध्यमातून जे दाखवलेला खोटा इतिहास खरा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. त्यांनी रामदास स्वामींच्याबद्दल जे सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा 2 वेळा अभिषेक झाला. जे त्यांचे गुरु असते तर त्यांनी एकही वेळा कुठं बोलवलं नाही, महाराजांची भेट झाली नाही. आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराज थकलेले होते. अरे शिवाजी महाराज कधीच थकले नाही. ते पूर्ण देशाला प्रेरणा देणारे महापुरुष होते. म्हणून हे बंधू बागेश्वर महाराज याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि असे बंधू महाराज या महाराष्ट्रात त्यांना बंदी घातली पाहिजे. हे BJP सरकार अशा बंधू महाराजांच्या माध्यमातून महापुरुषांचा अपमान करण्याचा यांनी धंदा केलेला आहे. म्हणून शहर काँग्रेस कमिटीतर्फे इथं आज सुनील भाऊ, विलास भाऊ, मिलिंद भाऊ, अनिल भाऊ अग्रवाल, गुड्डूभाई हमीद यांच्या माध्यमातून, नितीनजी काळे यांच्या माध्यमातून आज आम्ही इथे एक आंदोलन केलेलं आहे.